केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन 2025-26 साठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प आज करणार सादर. सलग 8व्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या पहिल्या वित्तमंत्री. देशाचा वास्तविक विकास दर 6.4% राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त. कृषी आणि सेवा क्षेत्राच्या स्थिर प्रगतीचा सर्वेक्षणात विशेष उल्लेख. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणात भारत आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्थैर्याचा स्तंभ म्हणून जगासमोर आदर्श ठरत आहे. संसदेतील अभिभाषणात राष्ट्रपतींचे गौरवोद्गार. मध्यम वर्गाची स्वप्न साकार करण्यासाठी सरकार वचनबद्ध असून महिला, शेतकरी, गरीब, युवा वर्गाला सरकारचं प्राधान्य असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. मविया सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या इतर नेत्यांना गुन्ह्यात अडकवण्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी सरकारकडून SIT स्थापन. पुढच्या 5 वर्षात एकतरी विश्व मराठी संमेलन परदेशात घेऊ. 3ऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आशा. राज्य सरकारचा पहिला साहित्यभूषण पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्यातील सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत दिली मुदतवाढ. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नमन पुरस्कार जाहीर. सचिन तेंडुलकरला CK नायडू जीवनगौरव पुरस्कारानं तर रविचंद्रन अश्विनला क्रिकेटमधल्या विशेष योगदानाबद्दल केलं जाणार सन्मानित. पुण्यात काल झालेल्या 4थ्या क्रिकेट T20 सामन्यात भारतानं 15 धावा आणि 3 चेंडू राखून इंग्लंडला नमवलं. मालिकाही 3-1 जिंकली. 19 वर्षांखालील महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडला नमवून भारताचा अंतिम फेरीत प्रवेश. आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 7 सुवर्ण, 16 रौप्य आणि 9 कांस्य अशा एकूण 32 पदकांसह महाराष्ट्र पदतालिकेत